नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस और डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस. तर इथे कसं असतं, पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला ना भरपूर जास्त डाऊट्स, डिफिकल्टीज, इव्हन तो भीती सुद्धा असते की सर माझे डॉक्युमेंट जर मी सबमिट नाही केलं किंवा पॉसिबल नाही झालं मला तर माझी ऍडमिशन कॅन्सल होणार का, मला जनरल ओपनची फीज वगैरे लागणार का, सर मी डॉक्युमेंटच्या जागी रिसिप्ट किंवा टोकन अपलोड केलं तर चालून जाणार का, मग मला माझं ओरिजिनल डॉक्युमेंट कधीपर्यंत सबमिट करायला टाइम मिळणार. खूप जास्त डाऊट्स आहे मित्रांनो. सो डोंट वरी, जे पण मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करणार ते ऑथेंटिक सोर्स मधनं करणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि काही पण डाऊट्स डिफिकल्टीज तरी सुद्धा असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थ्रू आउट द ऍडमिशन प्रोसेस आपण तुम्हाला गायडन्स आणि मेंटरिंग करणार आहे. आणि इन केस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता. तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली स्क्रीन शेअर करून. तर बघा इथे स्क्रीन शेअर होते. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू बी अपलोडेड अलॉंग विथ अप्लिकेशन फॉर्म फॉर कॅप प्रोसेस. तो ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. तिथे तुम्हाला 3 कॉलम दिसत असेल. सिरियल नंबर, टाइप ऑफ कॅन्डिडेट, कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस अलॉंग विथ अप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन. तर बघा टाइप ऑफ कॅन्डिडेट मध्ये ऑल कॅन्डिडेट्स, अजून त्याच्यामध्ये ABCD टाइपचे कॅन्डिडेट्स असतात. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी एक कॅन्डिडेट टाइप येतो, EWS डिफेन्स. तर जो टाइप आपल्यासाठी महत्वाचा आहे तिथे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून रीड आउट सुद्धा करू शकता. पण जे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स आहे ज्यांचे डाऊट्स येतात ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर सगळे जर कव्हर करत बसलो तर खूप जास्त लेंदी पण होईल व्हिडिओ. आणि सेकंड पॉईंट, तर इथे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज व्हायचं नाहीये. जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहे किंवा ज्यांचा महाराष्ट्रामध्ये जन्म आहे ते टाइप ए मध्ये येतात, टाइप कॅन्डिडेट ए मध्ये येतात. ओके, तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते. ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी और इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅन्डिडेट टाइप तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहे. SSC ची मार्कशीट, मी म्हणेन डिप्लोमा सुद्धा कॅरी करा. HSC और डिप्लोमा और BSc ची मार्कशीट, जर तुम्ही 12वीच्या बेसवर घेत असाल फर्स्ट इयरला तर 12वीची मार्कशीट लागेल. डिप्लोमाच्या बेसवर घेत असाल तर डिप्लोमाच्या मार्कशीट लागणार. क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट लागणार. देन स्कोअर कार्ड मार्कशीट लागणार. JEEच्या बेसवर असेल तर JEE, CET असेल तर CET ची. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आणि जे डिप्लोमाचे स्टुडंट आहे त्यांना त्यांच्या डिप्लोमाचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार. देन सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट. आणि फॉर सेकंड इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फार्मसीला जर ऍडमिशन घेत असेल तर तुम्हाला अप्रुव्हल लेटर लागते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे की तुम्हाला तुमचे इन्स्टिट्यूट देतं. त्यानंतर हे डॉक्युमेंट सगळ्यांना कॉमन आहे बरं. त्यानंतर या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला ऍडिशनल डॉक्युमेंट्स कोणते लागणार ऍज पर युअर कॅटेगरी और ऍज पर युअर कॅन्डिडेट टाइप. तर जे विद्यार्थी टाइप ए कॅन्डिडेट मध्ये येतात, जे की म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी किंवा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला, त्यांना एक तर डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल. ते नसेल तर ते बर्थ सर्टिफिकेट देऊ शकते. ते पण नसेल तर ते लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकते. पण कंडिशन एकच आहे की तिथे क्लिअरली मेन्शन पाहिजे तुमचं बर्थ प्लेस, आणि ते बर्थ प्लेस महाराष्ट्रामध्ये आलेलं पाहिजे. इथे मेन्शन आहे बघा, कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. टाइप बी कॅन्डिडेट आहे, देन टाइप सी आहे, टाइप डी. जर तुम्हाला हे कॅन्डिडेट टाइप समजून घ्यायचं असेल तर इन्फॉर्मेशन ब्राउचर चेक करा, पेज नंबर 12 किंवा 14 वर आहे, त्यानुसार तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST, तर अशा विद्यार्थ्यांना कास्ट/ट्राईब सर्टिफिकेट और कास्ट/ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार. ओके, त्यानंतर जे बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू BGDT, NT, ABCD, देन OBC, SBC और SCBC मध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, देन कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, अँड देन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च ऑफ 2026. हे डॉक्युमेंट्स लागणार. जे विद्यार्थ्यांनी क्लेम केलेलं आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कॅन्डिडेट म्हणून, त्या विद्यार्थ्यांना जे सिरियल नंबर 1 मध्ये ऑल कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स आहेत तिथं लागणार, पण त्याच्यासोबत ऍडिशनल एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन परफॉर्मा V व्हॅलिड फॉर 2025-26 हे सुद्धा लागणार. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेटची इथं परफॉर्मा मेन्शन आहे. एक्स सर्व्हिसमॅन, जर तुम्ही डिफेन्स कॅन्डिडेट टाइप असाल तर तुम्ही ते रीड आउट करू शकता. त्यानंतर आहे PWD कॅन्डिडेटसाठी काय लागतं ते पण रीड करा. इन केस तुम्ही JNK मीन्स जम्मू अँड काश्मीर कॅन्डिडेट असेल तर कोणते परफॉर्मन्स लागतात तिथे क्लिअरली मेन्शन आहे. त्यानंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं TFWS कॅन्डिडेट. जर इन केस तुम्ही TFWS कॅन्डिडेट टाइपला क्लेम केलाय तर इन्कम सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट हिज और हर पेरेंट्स एन्युअल इन्कम इज लेस दॅन ₹8 lakh फ्रॉम ऑल सोर्सेस इश्यूड बाय अप्रोप्रिएट कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्र स्टेट. तर तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर मेन्शन पाहिजे की तुमचं जे इन्कम आहे ते 8 लाखच्या कमी आहे, जर इन केस तुम्ही TFWS ला क्लेम केलंय तर. मायनॉरिटी कॅन्डिडेट्स इथं रीड आउट करू शकते कोणते सर्टिफिकेट किंवा परफॉर्मा त्यांना लागतात. अँड देन वर्किंग प्रोफेशनलसाठी तर आलं लक्षात तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार. पण तरी पण आपला तो डाऊट सॉल्व्ह होत नाही की सर मी रिसिप्ट किंवा मी टोकन जर दिलं तर माझं ऍडमिशन किंवा मला ही प्रोसेस करता येईल का.
तर बघा कालच नोटिफिकेशन आलेलं होतं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसचं आणि आपण फर्स्ट इयरचं पण चेक करू. तर आता आपण जर हे सर्क्युलर व्यवस्थित रीड आउट केलं आणि याला जर स्क्रोल केलं तर खाली बघा तुम्हाला दिसतात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. यामध्ये बघा थर्ड नंबरचा पॉईंट काय म्हणतो, द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC, VGDT, NT, ABCD, OBC, SBC and ACBC category shall produce caste validity certificate. ST category shall submit the tribe validity certificate. हे लक्षात आलं. त्यानंतर EWS candidate shall submit the EWS certificate and all backward class candidates excluding SC, ST shall produce the non-criminal certificate valid up to 31st March. म्हणजे या 3 ते 4 लाईन मध्ये लक्षात येऊन जाते की आपल्या कॅटेगरीला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. पण आता इथे कंडिशन बघा, इफ such a candidates fail to produce the original certificate or a receipt of caste validity certificate, NCL, EWS certificate issued by competent authority at the time of verification at scrutiny center, then such a candidate will be treated as general category candidate for cap admission. म्हणजे अशा विद्यार्थ्यांचा काय होईल, जर ते ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्यात फेल झाले किंवा रिसिप्ट, तिथे त्यांनी ऑर मध्ये रिसिप्ट सुद्धा टाकलेलं आहे. म्हणजे जर रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला जर फॉर्म कन्फर्मेशन करायचं आहे तर तुम्ही रिसिप्टच्या बेसिसवर पण क्लेम करू शकता की मी OBC कॅन्डिडेट आहे किंवा मी NT कॅन्डिडेट आहे, व्हॉट एव्हर. ओके, मग आता अजून एक प्रश्न येतो की बाबा मी रिसिप्ट तर करून देईल, पण आता त्या रिसिप्ट कधीपर्यंत चालणार आहे, कधीपर्यंत मला माझं ते ओरिजिनल निघालेले डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी टाइमलाईन दिलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल पॉईंट नंबर 10. तर पॉईंट नंबर 10 मध्ये बोल्ड मध्ये मेन्शन केलेलं आहे त्यांनी, द SC, ST, VGDT, NT, ABCD, OBC, SBC, ACBC and EWS candidate who submitted the receipt of caste/tribe validity certificate/NCL/EWS certificate during registration or physical document verification confirmation period should upload and verify original जे documents like caste, NCL, EWS at FC and submit the original certificate to the admitted institute on or before the third round or last date of reporting. Otherwise, this candidate admission will get automatically cancelled and shall be considered as open category candidates for next institute level round provided candidates fulfill eligibility criteria for open category. तिथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेले जे रिसिप्ट आहे, जे विद्यार्थ्यांनी रिसिप्ट दिले आहे त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचं एक तर FC सेंटरला जाऊन तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. पण इन केस जर तुम्हाला पहिल्याच कॅप राऊंड मध्ये पहिलंच ऑप्शन मिळालं ते ऑटो फ्रीज झालं आणि अशा केसमध्ये जर तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करावं लागलं तर रिपोर्टची जे डेट दिली जाते 2 ते 3 दिवस, त्याच्या लास्ट डेट पर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करावं लागेल आणि ऍडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्ही करू शकले नाही तर तुमची ऍडमिशन कॅन्सल होईल. आणि इथे मेन्शन केलेलं आहे थर्ड राऊंड, आणि जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये मेन्शन केलेलं इथे तुम्ही बघू शकता फोर्थ राऊंड मेन्शन केलेलं आहे. तर खूप जास्त फरक नाहीये. आणि अजून पण काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. बाकी पण व्हिडिओज आपण बनवणार आहे, ते सगळे व्हिडिओ चेकआउट करा. तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर तुमचा रिस्पॉन्स फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.